पायाच्या खाली निघून गेली ग. आणि काही शिल्लक उरलं नाही ग काहीच. हा तुझा सावकार भिकारी झालो भिकारी. या गंगापूर शहराचे गंगाधीर सावकार त्यांचे मी 2 मुलं. वडील मी भिवराज, लहान भाऊ माझा युवराज. माझा लहान भाऊ लहान असतानाच आमची आई स्वर्गवास गेली. आमच्या भावाचा आम्ही माझी पत्नी लक्ष्मीने सांभाळ केला. त्याला लहानचा मोठा केला. वाढवून त्याला जगाचा बाजार दाखवला. त्याला एक मुलगी झाली. मुलीचं नाव गंगू. गंगू ही 6 महिन्याच्या असतानाच आमच्या पतीचा कॅन्सर या आजाराने तिचं निधन झालं. पती गेली. दोस्त मित्रांचा भाऊ मला म्हणायला लागला की दादा दुसरं लग्न करा. मी केलं नाही. का? मन केली की सवत असावं, सवतीचं जाऊ पण नसावं. सवतीचं धुणं म्हणण्यावर ते सहन होत नाही. सवतीच्या मुलाला ती कधी जीव लावत नाही. ती जीव लावते तोपर्यंत, जोपर्यंत तिची पोटची संतत तिला होत नाही तोपर्यंत. तिच्या पोटची संतत झाली सावत्र लेकराची ती ताकसाल करते. एवढ्यासाठी मी लग्न केलं नाही. आमच्या भावाचं लग्न करून दिलं. मंद्रावतीने माझ्या मुलीचा असा सांभाळ केला की आता सकाळच तिच्या मुखात तिला लहानची मोठी केली. वाढवलं होतं जगाचा बाजार तेव्हा आमच्या लहान भाऊजाईने दाखवला. वडील मेले. एका दिवशी तालुक्यावरून घरी आलो. मंद्रावतीची आमच्या भावाची भांडणं चालायची. मी विचारलं, भाऊ तुझी पत्नी भांडणं का करते? म्हणे दादा ती वेगळं निघायचं म्हणते. मी म्हटलं भाऊ, अरे बापा जरी मुलगा राहत नाही तर भावात भाऊ कुठपर्यंत राहणार? तुझं लग्न झालंय ते मुलगी होऊ नये म्हणते. ठीक आहे वेगळं नाही. सब समान वाटण्या केल्या माझ्या भावाने. पुतणीचा थोडा कमी घेतला नाही, आम्ही कमी घेतला नाही. मी मळ्यात राहतो, माझा भाऊ गावात राहतो. मी गावात एवढे धार्मिक कार्य केले, मंदिर बांधले, सत्ते बसवले, कोणाच्या लग्न कार्याला पैसे दिले, कोणाच्या दवाखान्याला पैसे दिले. आता परमेश्वराने असा टाइम आणला माझ्यावर की आज भिकारीची परिस्थिती झाली. 1 रुपया सुद्धा नाही. ती 7 दिवसाची कोणती एक मुलगी गंगू ही उपाशी 3 दिवसापासून. तिच्या पोटात अन्न नाही. कोणाला जर मागायला गेलो लोक मला नाव ठेवतात, काय सावकार? आमचे दात पडताय का तुम्ही सावकार आहे? पण लोकांना काही सांगून नेमकं कुणालाच माहिती राहत नाही. असू द्या. आज निश्चय केलाय की माझ्या दोस्त मित्रांकडे जाऊन काहीतरी ज्वारी बाजरीची मागणी करतो, काही पैशांची मागणी करतो. बोलतो माझ्या मुलगीला, बेटा गंगू कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. कशी विपरीत झालं सारं, होता सोन्याचा संसार. माझ्या राणीचा होता सोन्याचा. काय नाराज आहे तो? बाबा 3 दिवस झाले माझ्या पोटात अन्न नाही हो बाबा. तुझ्या पोटात अन्न माझ्या पोटात काय बेटा? तुझी परिस्थिती माझीच आहे. असं दे बेटा, परमेश्वराने आपल्या भाग्यात जे लिहिलंय ते आपल्या भोगण्याशिवाय घेते नाही. बेटा तू चिंता करू नको.
मी जातो, माझे दोस्त मित्र आहे त्यांच्याकडे जाऊन काहीतरी ज्वारी बाजरीची मागणी करतो बेटा. बाबा तुम्ही गावात नका जाऊ, तुमचे दोस्त मित्र तुम्हाला हसतील. असं ना करणार तुम्ही काकाच्या वाड्यात जा. त्या काकाच्या वाड्यात की 4 दिवसापासून वाटणं झालं त्याने कधी पाहिलं नाही माझा भाऊ जिवंत आहे का मेला, माझी पुतणी जिवंत आहे का मेली ते सुद्धा पाहिलं नाही. त्याच्या वाड्यात तुम्ही शेर ज्वारी मागायला जाऊ? बेटा तो एवढा कठोर झालाय, तो देणार नाही. बाबा तुम्ही माझं नाव सांगितल्यावर काका देतील, मला विश्वास आहे त्यांच्यावर. ते ज्वारी आणल्यावर तू काय करशील? बाबा मी त्याचं दळण करणार, दळण करून 2 भाकरी टाकणार, 1 भाकर आधी गोरगरिबांना देणार, 1 भाकर आपण खाऊ. पहिला भीक मागायची पाळी आली तरी काय म्हणते बाबा, ज्वारीने 1 शेरवर त्याचं दळण करणार, 2 भाकरी टाकणार, 1 गोर गरिबाने देणार, 1 आपण खाणार. आई बाप कर्म गेला त्याला जाऊ द्या, कर्माच्या मागे लक्ष्मी गेली तिलाही जाऊ द्या, फक्त धर्म नका सोडू. ज्याचा धर्म जागेवरती आहे कर्म आणि लक्ष्मीला आपोआप यावं लागल. बेटा आपण परत एक वेळी श्रीमंत होणार. मी जातो माझ्या भावाकडे.